सकाळी सकाळी जरा फ्रेश वगैरे झालं ना, पहिले देवपूजाचंच काम असतं बरं का. म्हणून तेच काम पहिलं करत होते. म्हणलं देवपूजा करून घ्यावं आणि घर जरा प्रसन्न पण करावं. म्हणून पहिलं देवाला नमस्कार केला आणि नंतर ही गुळाची पापडी बनवायची होती. म्हणून गूळ जरा कढईमध्ये टाकलेलं. म्हणून गूळ विघळूपर्यंत म्हटलं बघावं, जरा लक्ष पण ठेवावं लागतं ना. नंतर शेंगदाणे टाकलेले. बनवायचं होतं काही आणि झालं काहीतरी दुसरंच. म्हणलं जाऊ देत आपल्याच हातनं चुकलंय आणि खायचं पण आपल्यालाच आहे. म्हणलं थोडीफार चूक पण सहन करावी. कारण की इतर लोकं चुका दाखवण्यात खूप पटाईत असतात. म्हणलं आपणच आपलं शिकून घ्यावं, आपणच आपली स्वतःची चूक दाखवावी. आणि बघा हे किती छान बनले. आता याला तुम्ही काही पण म्हणू शकता, गुळाची पापडी वगैरे ना असं काहीतरी म्हणा. इथं झाडू मारायचं काम चालू होतं. म्हणलं पहिलं झाडू मारून घ्यावं, देवपूजा तर झाली होती. म्हणलं जरा फ्रेश वगैरे वाटेल आणि दुसरं एक महत्त्वाचंच काम होतं. ते पण काम बाकी होतं. म्हणलं झाडू मारून झालं का ते पण काम करायचंय. नंतरून ना ह्या झाडांना खायला घालत होते. आता आपण जसं खातो तसं त्यांना पण कधीतरी खाऊ घालायला पाहिजे. मग झाडं खूपच सुकली होती म्हणून त्यांना युरिया टाकत होतो. आता माझ्या माहेरी पण शेत आहे आणि सासरी पण शेत आहे. आजी बाबा जेव्हा पीक वगैरे येतं ना थोडंफार वरती, नंतर त्याला युरिया वगैरे घालतात. म्हणलं त्यांचं बघून आपण पण आपल्या झाडांना काहीतरी टाकावं, नंतर ते पण छान येतील.